हॅलो गाईज, हाय, वेलकम टू विज्ञान कट्टा. डॉक्टर सी व्ही रमन बालवैज्ञानिक स्पर्धा 2024 आता होत आहे. तर त्याचे इयत्ता 6वीचे मागच्या वर्षीचे विज्ञानाचे जे प्रश्न आहेत ते आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. चला मग पहिला प्रश्न बघूया. पहिला प्रश्न काय होता? हा वायू खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी असतो. डॅश डॅश गॅस इज युज्ड इन एअरटाईट पॅकेजिंग इन फूड स्टफ. ऍक्च्युली आपल्याला माहिती आहे कोणता वापरला जातो? नायट्रोजन वापरला जातो. त्याच्यामुळे हा जो आपला पहिला प्रश्न आहे त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं 2 नायट्रोजन. ठीक आहे. चला सेकंड नंबरचा क्वेश्चन काय आहे बघा. इंधनांच्या ज्वलनाद्वारे डॅश डॅश हानिकारक पदार्थ हवेत सोडले जातात. कोणकोणते हार्मफुल सबस्टन्सेस दे आर रिलीज्ड इन एअर थ्रू कंबशन ऑफ फ्युएल. आता याच्यात नायट्रोजन डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे आणि सूट आहे, काजळी आहे. म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला 1 2 3 4 सगळेच्या सगळे याच्यामध्ये सोडले जातात. तर हा प्रश्न दुसरा. तिसरा प्रश्न काय आहे बघा. हवामानाचा अभ्यास करण्यासाठी 1874 मध्ये डॅशची स्थापना करण्यात आली. द इन्स्टिट्यूट विच वॉज एस्टॅब्लिश्ड इन 1874 फॉर स्टडिंग द वेदर. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट किंवा ज्याला आपण भारतीय हवामान विभाग असं म्हणतो, तो भारतीय हवामान विभाग याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतो. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न चौथा. सर्व सजीवांमध्ये डॅश डॅशची क्षमता असते. विखंडन असतं का? नाही, प्रत्येकामध्ये विखंडन होत नाही. काहींमध्ये वेगवेगळ्या प्रक्रियेनं रिप्रोडक्शन होत असतं. रिप्रोड्यूस प्रत्येक सजीव होतो का? हो, प्रत्येक सजीव हा रिप्रोड्यूस होतो. प्रत्येक सजीव फोटोसिंथेसिस नाही करू शकत. विखंडन प्रत्येकाचं होत नाही. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 2 पुनरुत्पादन किंवा रिप्रोडक्शन. ठीक आहे. चला आता मे फ्लाय या कीटकाचं आयुर्मान किती असतं? तर 1 ते 24 तास. आपल्या पुस्तकातला जशाचा तसा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा. सजीवातील लहानात लहान घटक म्हणजे. आता आपल्याला माहिती आहे प्रत्येक सजीवातला सर्वात लहान घटक हा कोणता असतो? पेशी असतो. तो त्याचा काय म्हणतो आपण महत्वाचा बेसिक फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ ज्याला म्हटलं जातं ते पेशी आहे. चला 7 नंबरचा प्रश्न काय म्हणतो बघा. खटपर्णी सारखी वनस्पती किंवा द प्लांट लाईक पिचर प्लांट दॅट कन्झ्युम इन्सेक्ट्स म्हणून त्याला काय म्हटलं जातं? आता खटपर्णीचं जर उदाहरण बघितलं किंवा पिचर प्लांट जर बघितलं, इट इज इन्सेक्टिव्हरस प्लांट, कीटकभक्षी वनस्पती ती आहे. त्याच्यामुळे 2 नंबरचं ऑप्शन. 8 नंबरचा प्रश्न बघा. जो प्राणी आपल्या सारख्या सजीवाला जन्म देतो, द ॲनिमल विच गिव्ह बर्थ टू यंग वन दॅट इज कॉल्ड ॲज अ विव्हिपॅरस ॲनिमल किंवा ज्याला आपण जरायूज प्राणी असं म्हणतो. जी प्राणी अंडी देतात त्यांना आपण ओव्हिपॅरस ॲनिमल्स असं म्हणत असतो. चला क्वेश्चन नंबर 9. रामने खेचलेले रबर त्याच्यावर बल लावल्यानंतर त्याचे आकार बदलतात, परंतु बल काढून टाकल्यावर त्यांच्या मूळ आकारात परत येतात. आता या गुणधर्माला आपण इलॅस्टिसिटी असं म्हणतो किंवा स्थितिस्थापकता असं म्हणतो. तर हे 9 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा हा उत्तर. चला पुढचा प्रश्न बघूयात. 10 नंबर काय आहे. भारतात डॅश डॅश येथे रबराचे सर्वाधिक उत्पादन होते. आपल्याला माहिती आहे की केरळ राज्यामध्ये सर्वाधिक मॅक्झिमम प्रोडक्शन ऑफ रबर हे केरळ स्टेटमध्ये होतं. न्यूयॉर्क व लंडन येथे डॅश डॅश हा कृत्रिम धागा तयार झाला. त्याचं नावच त्याच्यावरनं आलेलं आहे नायलॉन. न्यूयॉर्क मधनं आलाय आणि येलो यन लर्न फ्रॉम लंडन मधनं आलेला आहे. दोन्ही शहरात एकाच वेळेस शोध लागला असल्यामुळे त्याचं नाव नायलॉन असं ठेवलेलं आहे. चला प्रश्न 12 काय म्हणतोय बघा. जीवनसत्व रक्त गोठण्यास मदत करते. हा, कोणतं जीवनसत्व आहे जे रक्त गोठण्यास मदत करतं? तर व्हिटॅमिन के दॅट हेल्प्स इन द क्लॉटिंग ऑफ अवर ब्लड. आपलं जे रक्त आहे ते गोठण्यासाठी त्याचा उपयोग होतो. 13 नंबरचा प्रश्न बघा. चुकीची जोडी ओळखा. आता याच्यामध्ये जोडी दिलेली आहे पदार्थ आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे अडल्ट्रेशन करता येतं, भेसळ जी करता येते त्याची उदाहरणं याच्यामध्ये दिले. आता दुधामध्ये आपल्याला माहिती आहे पाणी, युरिया, स्टार्च यांची भेसळ होते. मिरची पावडरमध्ये विटेची पूड मिसळली जाते. अगदी बरोबर. मिरपूड आपल्या धुण्याच्या सोड्या मिरपूडमध्ये कधीच मिसळला जाणार नाही. मिरपुडीचा रंग आणि धुण्याच्या सोड्याचा रंग ते पटकन ओळखू येईल. त्याच्यामुळे ही जोडी जी आहे ती चुकीची आहे असं आपल्याला म्हणता येईल. शेंगदाण्यामध्ये लालसर गारगोट्या किंवा खडे मिक्स केलेले असतात, ते आपल्याला बऱ्याचदा लक्षात येतं. 14 नंबरचा प्रश्न बघा. डॅश डॅश इज अ जंक फूडचा प्रकार आहे. डॅश डॅश इज अ टाईप ऑफ जंक फूड. आता खाली ऑप्शन बघितले तर संत्री, दूध, पिझ्झा. पिझ्झा इज अ जंक फूड. ठीक आहे. क्ष किरणाचा शोध कोणी लावला? एक्सरे वॉज डिस्कवर्ड बाय
विल्यम कॉन्रॅड रंटजेन नावाचा जो शास्त्रज्ञ आहे त्यांनी आपल्या एक्सरेचा शोध लावलेला आहे. ठीक आहे, चला 16 नंबरचा प्रश्न. शरीराला आकार देणारी संस्था, द सिस्टम विच गिव्स डेफिनेट शेप टू अवर बॉडी, त्याला स्केलेटल सिस्टम आपण म्हणतो. अस्थि संस्था की जी आपल्या शरीराला विशिष्ट आकार देते. फुलपाखरू एका पुलावरून दुसऱ्या पुलावर सतत उडत असते, त्याच्या गतीला कोणतीही निश्चित दिशा नसते, अशा गतीला आपण काय म्हणतो? बटरफ्लाय कॉन्स्टंटली फ्लाय फ्रॉम वन फ्लॉवर टू अनदर फ्लॉवर अँड दिस मोशन हॅज नो एनी डेफिनेट डायरेक्शन, सो सच मोशन इज कॉल्ड एज अ रॅन्डम मोशन, किंवा त्याला आपण यादृच्छिक गती असं म्हणतो. ठीक आहे, की पुढच्या वेळेस तिची दिशा कुठे असेल आणि तिचा स्पीड किती असेल, चाल किती असेल ते पण आपल्याला काही सांगता येत नाही, त्याच्यामुळे त्याला रॅन्डम मोशन असं आपण म्हणतो. 18 नंबरचा प्रश्न बघा. डॅश डॅश मोजण्यासाठी तापमापी वापरतात. सिंपल प्रश्न आहे. तापमान मोजण्यासाठी, टेम्परेचर मोजण्यासाठी आपल्याला तापमापीचा वापर करावा लागतो. चला 19 नंबरचा प्रश्न. जुलै 2014 मध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गाव जे आहे ते डॅश डॅशमुळे उद्ध्वस्त झाले. आपल्याला माहिती आहे दरड कोसळली होती, लँडस्लाईड झालं होतं आणि त्याच्यामुळे ते माळीण गाव पूर्णपणे त्या याच्या खाली दाबलं गेलं होतं, उद्ध्वस्त झालं होतं. जागतिक आरोग्य दिन. आता जागतिक आरोग्य दिन कधी सेलिब्रेट केला जातो? 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे, चला 21 नंबरचा प्रश्न. कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बन मोनॉक्साईड यासारखे धूर आणि कार्बन वायू निर्माण न करणाऱ्या ऊर्जा संस्थांना, इथे न शब्द खूप महत्वाचा आहे, एनर्जी रिसोर्सेस विच डू नॉट प्रोड्यूस स्मोक, कार्बन गॅसेस, कार्बन डायऑक्साईड और कार्बन मोनॉक्साईड, दीज आर कॉल्ड ॲज अ ग्रीन एनर्जी रिसोर्सेस. तर त्यांच्यामधनं कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होणारे करणारे घटक जर निर्माण होत नसतील तर त्याला आपण हरित ऊर्जा संसाधनं असं म्हणतो. चला 22 नंबरचं काय आहे? डब्याचं झाकण काढण्यासाठी तुम्ही कोणतं मशीन वापराल? विच मशीन विल यू यूज टू रिमूव्ह लीड ऑफ अ टिन? त्याच्यामध्ये आपल्याला लिव्हर वापरावं लागेल. ठीक आहे, 23 नंबरचा प्रश्न बघा. डॅश डॅश हे आपल्या शरीरातील सर्वात लहान हाड आहे. आता हे कडी नावाचं जे हाड आहे किंवा स्टायरप नावाचं जे हाड आहे, जे आपल्या कानामध्ये असतं, मध्य कानामध्ये, मिडल इयरमध्ये, ते आपल्या शरीरातलं सर्वात लहान हाड आहे. सर्वात मोठं कोणतं आहे? आपल्या मांडीचं हाड किंवा ज्याला आपण फिमर म्हणतो ते. ध्वनीची तीव्रता, द इंटेन्सिटी ऑफ साऊंड दॅट इज मेजर्ड इन, कोणत्या याच्यामध्ये मेजर केलं जातं? डेसिबल या युनिटमध्ये ते मेजर केलं जातं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपल्याला हे 24 प्रश्न झालेत. चला पुढचा 25 नंबरचा प्रश्न. डॅश डॅश भारतीय शास्त्रज्ञाला भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. डॅश डॅश इंडियन सायंटिस्ट ऑनर विथ नोबेल प्राइज इन फिजिक्स. आता याच्यामध्ये आपल्याला एकच ऑप्शन दिसतो, डॉक्टर CV रमन, की तेच आहे ज्यांना आपल्याला पुरस्कार मिळालेला आहे स्कॅटरिंग ऑफ लाईट सोबत, किंवा त्याला आपण रमन इफेक्ट असं म्हणतो, त्याच्यासाठी त्याला मिळालेला आहे. 26 नंबरचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स? गुरुत्वीय बलाचं उदाहरण कोणतं आहे? लोखंडी खिळे चुंबकाकडे आकर्षित होतात, नाही, ते चुंबकीय बलाचं किंवा मॅग्नेटिक फोर्सचं एक्झाम्पल आहे. झाडावरील फळ जमिनीवरती पडतं, बरोबर. केसावर प्लास्टिकचा कंगवा घासल्यानंतर तो कागदाचा तुकडा आकर्षित करतो, हे स्थितिक विद्युत बल किंवा त्याला आपण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणतो, त्याचं एक्झाम्पल आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर 2 नंबरचं. 27 नंबरचा प्रश्न बघा. घन पदार्थाचे थेट वायू किंवा बाष्पात बदल होणारा काय म्हणतात? सॉलिड डायरेक्टली कन्वर्ट इनटू गॅस, त्याला आपण संप्लवन किंवा सब्लिमेशन असं आपण त्याला म्हणत असतो. तर असा हा आपला 27 नंबरचा प्रश्न. चला पुढचा प्रश्न बघा 28 नंबरचा. खालीलपैकी कोणता धातू हा मूलद्रव्य धातू आहे? एलिमेंट, विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इज अन एक्झाम्पल ऑफ मेटल? अल्युमिनियम हा मेटल आहे, कार्बन, ऑक्सिजन, सल्फर हे मेटल नाही किंवा हे धातू नाही, त्याच्यामुळे त्याचं उत्तर अल्युमिनियम. 29 नंबर बघा. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे विचारले आपल्याला, फॉल्स स्टेटमेंट विचारले. प्रकाश ऊर्जा ही अपारंपरिक ऊर्जा आहे. प्रकाश हा निर्वात पोकळीतून जाऊ शकत नाही, हे चुकीचं विधान आहे. प्रकाश सरळ रेषेत प्रवेश करतो, हे बरोबर आहे. वरीलपैकी काय? प्रकाश ऊर्जा ही अपारंपरिक नाही, ही नॉन कन्व्हेन्शनल नाही आहे. प्रकाश ऊर्जा ही कन्व्हेन्शनल आहे, आपण खूप काळापासून ती वापरतोय. पण प्रकाश हा निर्वात पोकळीतून जाऊ शकतो. 2 नंबरचं जे उत्तर आहे ते आहे. चला 30 नंबरचा प्रश्न. जास्त वजन उचलण्यासाठी डॅश डॅश आवश्यक आहे. जास्त वजन उचलायचं असेल तर जास्त बल लावावं लागेल. सो ग्रेटर फोर्स इज रिक्वायर्ड टू or that must be applied
टू लिफ्ट अ ग्रेटर वेट. ओके, सो हे 30 प्रश्न आपल्याला 2023च्या CV रमन परीक्षेच्या याच्यामध्ये सापडतात. असेच काही प्रश्न आणखी आपण बघण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू.